कसं असतं, अलायन्स होताना दोघालाही एकमेकाची गरज असते. लग्न होतं तेव्हा मुलीलाच नाही, मुलालाही गरज असते ना, दोघांचीही ऍडजस्टमेंट असते. पण नंतर काय डायव्हर्स होत असतो. त्यांना वाटलं असेल किंवा हे जुनं झालंय किंवा ह्यांचा उपयोग नाही, किंवा आम्हालाही वाटलं असेल ते जुनं झालंय. त्यामुळे त्याची काय काळजी करायचं काम नाही. भाजपाला आज तसं वाटतंय की जगात पक्ष आमचा मोठा आहे, भाजपाचा आज जगात आहे, आमचा छोटा आहे. पण जगात त्याला ढगात घालू आणि जो छोटा आहे त्याला मोठा करू, ही प्लॅनिंग आमची चालली आहे. आय एम इंजिनियर, आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. आम्ही भीक मागणारी माणसं नाही. मंत्रीपद द्या, हे द्या, ते द्या म्हणून मागाय जाणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस कार्यकर्ते आहेत, ते नेते नाहीत. आम्ही एक नेता म्हणून ठेवतो, हे लक्षात. दोन मित्र सत्तेच्या बाहेर सोबत घेणार काय सदा भाऊ आता सत्तेत असल्यामुळे ते आमच्यावर येणार नाहीत, तिथं लोणी खातात तिथं. परंतु राजू शेट्टी मायावर येऊ शकतो, बच्चू कडू मायावर येऊ शकतो, आम्ही घेणार आहे त्यांना. बच्चू कडू आहे, राजू शेट्टी आहे, नंतर जयवंत पाटील सेकापचा आहे, नंतर कम्युनिस्टवाले आहेत सेकापवाले, राज आणि उद्धवला सुद्धा आम्ही बरोबर घेणार. आणि एवढंच नाही तर राहुल गांधी आणि पवार साहेबांना सुद्धा बसवणार. त्यामुळे त्याला किती वेळ लागते, 5-5-5-5 मध्ये आमची झाली 145 फिगर पूर्ण झाली आमची. मोठा भाऊ एक त्याच्याबद्दल बी आता अपेक्षा त्याला आला तर त्याचे स्वागत आहे, प्रश्न आहे, चांगला आला पाहिजे. त्या दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात तुमचं प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंचा माणूस पंकजा मुंडेंचा भाऊ, आणि 1.5 वर्षापूर्वी ज्यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीमध्ये सभा घेतली, अशा महादेव जानकरांना 1.5 वर्षात आपल्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागतो. तुमच्याबद्दल मत वाईट करण्याचं काम किंवा तुमच्याबद्दल काही गैरसमज पटवून देण्याचं काम महायुतीच्या कोणत्या नेत्याला केलं? नाही, असं काही नाही. एक लक्षात ठेवा, मुंडे साहेबांमुळेच मी भारतीय जनता पार्टी, मी राजू शेट्टी किंवा आठवले साहेब गेलो असेल. पण मुंडे साहेबांच्या नंतर त्यांनी आम्हाला, मुंडे साहेब असताना देवेंद्र फडणवीसनी 6 जागा विधानसभेला दिल्या, नंतर आम्हाला 2 जागा दिल्या, आणि आता कालच्या वारीने त्याने आम्हाला बोलवलंच नाही. मग मी काय करतो, बिना आमंत्रणाचा कुणा घरी जेवायला जाण्याची माझी सवय नाही. आणि मी स्वाभिमानी नेता आहे. मी माझ्याच पक्ष काढला, त्या पक्षाच्या चिन्हावर आमदार झालो, त्या पक्षावर खासदार झालो, आणि माझ्या पक्षावर 4 आमदार निवडून आणले. मी स्वतः 4 राज्यात पक्षाला मान्यता मिळाली. आज माझे गुजरातला गेला तर नगरसेवक मिळतील, कर्नाटकात नगरसेवक मिळतील, उत्तर प्रदेशवर टॉप पर्सेंट चांगला आहे, आसामला माझा एक जिल्हा परिषद आहे. त्यामुळे मी रडत नाही त्यांच्यावर. त्यांनी आम्हाला धोका दिला, भारतीय जनता पार्टीने धोका दिला. आणि मोठा पक्ष काय करतो, वर जाताना खालच्याचा आधार घेतो, आधार घेऊच तर वर जातो, परत खालच्याला लात मारतो. तसं आमच्यासाठी किंवा उद्धव साहेबांबद्दल झाला असेल, शिवसेना असेल किंवा माझ्याबद्दल असेल. पवार साहेबांबद्दल मी म्हणणार नाही, कारण पवार साहेब त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळं आता रडत बसायचं नाही. भारतीय जनता पार्टीला लढवायसाठी काय करता येईल महादेव जानकर, हे प्लॅनिंग करायचं. मला त्यांनी लोकसभेला 1 जागा परभणीची दिली, ती भाजपाने दिली नाही, ती अजितदादाने दिली. अजितदादांचा मी ऋणी आहे, विशेष नाही असं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने आम्हाला एकही जागा दिली नसेल तर फरफटत जायची काही गरज नाही ना त्यांना. त्यामुळे आमच्याकडून चूक झाली नाही, भारतीय जनता पार्टीकडून चूक आहे. आणि भारतीय जनता पार्टी आताची ओरिजिनल भाजपाचा कार्यकर्ताही भाजपावर नाराज आहे, तोही माझ्याकडे मत दिली. आणि आता भाजपाची काँग्रेस झाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात काही गरज नाही. आमचा पक्ष लाईन कशी वाढली पाहिजे, माझेच 145 आमदार राष्ट्रपती कसे आले पाहिजे, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण आता भाजप सोडून कुणाशीही दोस्ती करू, पण भाजपाची कुस्ती जिंकू हे मनानं ठरवलेलं आहे.